छान अंपायरिंग, उगवत्या शब्दातील समालोचन, दर्जेदार आयोजन, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा तुम्ही पाहताय, अनुभवताय आणि खेळताय. उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 आणि या प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस, फायनलचा दिवस आणि मॅच मात्र जर आपण पाहिलं तर अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेले आहेत. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र मॅच रंगलेली आहे. सरपंच कमांडो विरुद्ध मराठा 11 अशी मॅच आहे. सरपंच कमांडो या टीमची स्ट्रायकर जोडी, एका बाजूला महेश दशरथ तर दुसऱ्या बाजूला आहेत गणेश माने. दोन्ही खेळाडू डबेवाडीचे आहेत. गोलंदाजीच्या रणमेवरती गोलंदाज सलमान पटेल. गजवडीचे आहेत सलमान पटेल. पहिलाच बॉल अक्षरशः जर आपण पाहिला तर चांगला बॉल होता, सिंगल धाव इथे प्राप्त केलेले आहे. सलमान पटेल एक उगवता सितारा आहे, उदयमुख खेळाडू आहे आणि खरं तर या संपूर्ण प्रीमियर लीगमध्ये उदयमुख खेळाडूने अर्थातच सलमान पटेलने अगदी प्रभावित केलेले आहे. समोरच्या बाजूने गणेश माने आहेत, त्यांनी देखील प्रभावित केलेला आहे. ते देखील डबेवाडीचे आहेत आणि खरं तर डबेवाडी या गावाचा उल्लेख केला ना तर आतापर्यंत निलेश मर्डेकर सरांनी एक फौजी यांचा चांगला उल्लेख केला, परंतु डबेवाडी गावामध्ये याला पहा फटका फसलाय. उंची जास्त आहे, लांबी देखील कमी होती, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. खरं तर डबेवाडी गावाची चर्चा आपण केली आणि डबेवाडी गावामध्ये तब्बल 225 फौजी आहेत. उरमोडी परिसरामध्ये अनेक फौजी आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण गावामध्ये मग सायळी गाव असू द्या, दैवड गाव असू द्या किंवा अनेक आजूबाजूची गावं असू द्या, काळूशी गाव असू द्या, परंतु त्याच्यामध्ये सर्वाधिक गावामध्ये कोणते फौजी असतील ना तर ते गाव आहे डबेवाडी. या बॉलला उडवलाय, अगदी माझा फटका, 440चा झटका. फलंदाज गणेश माने यांच्या बॅट मधून उत्तुंग आकाशाला गवसणी घालणारा एक अप्रतिम षटकार. मैदानाच्या आतमध्ये गणेश माने यांनी एक बहारदार षटकार ठोकलेला आहे. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हो, यावेळेला पहा हलक्या हाताने फक्त ग्लान्स केले, दिशा दिले, सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. गणेश माने यांच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. खरं तर खराब बॉलवरती ते मोठा फटका सजवत आहेत, परंतु चांगल्या बॉलला ते हलक्या हाताने खेळून काढतायत. चांगल्या खेळाडूचे हे वैशिष्ट्य असतं आणि ते वैशिष्ट्य गणेश माने यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. धावफलक जाऊन पोहोचलेले आहे दुहेरी अंकामध्ये, अर्थातच 10 अंकावरती. ओहो, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, डायरेक्ट हिट आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. अति घाई संकटात नाही, क्रिकेट मधील आत्महत्या. महेश दशरथ बॅक टू पविलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला येतील. महत्वाची विकेट येते मराठा 11 या टीमसाठी. महेश दशरथ ज्यांनी पाठीमागच्या 2 दिवसामध्ये एक बहारदार खेळ सजवला होता, तोच खेळाडू अक्षरशः माघारी परतलेला आहे. संस्कारांच्या फटक्यावरती जास्तीचा भर न देता आविष्कारांच्या फटक्यावरती जास्तीचा भर देण्याचा प्रयत्न करावा लागतो. इथेही आविष्कारांचा फटका सजवायचा होता महेश दशरथ यांना, परंतु त्यांना धावचीतच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागलं. मोठी विकेट मराठा 11ला मिळते आणि एक मोठा धक्का सरपंच कमांडो 11 या टीमला मिळालेला आहे. सलमान पटेलने कमबॅक केलेला आहे. हो, पुन्हा एकदा फटका फसलाय. विकेट किपर मनोज कदम चेंडू खाली आले आणि त्यांनी अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक कॅच पकडलाय. आणखीन एका विकेटचं पतन. गणेश माने परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. मैदानाच्या आतमध्ये एका षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 10 अंकावरती. या षटकामध्ये खूप काही पाहायला मिळालं, जिथे धावाही पाहायला मिळाल्या, विकेट्स देखील पाहायला मिळाल्या. कभी खुशी कभी गम हे षटक आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सलमान पटेल गजवडी यांनी मात्र अप्रतिम षटक हाताळलेलं आहे. खरं तर लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स आलेले आहेत.
एक षटकार पाहायला मिळाला, एक विकेट देखील पाहायला मिळाली, एक रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज देखील माघारी परतत असताना पाहायला मिळाला. म्हणल्यानंतर हे षटक दोन्ही संघांसाठी कभी खुशी कभी गम राहिलेलं आहे. एक षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावपलकावरती धावा आहेत 10 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जीवन सनस आणि विशाल भोसले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रारंभिक जोडीमध्ये महेश दशरथ आणि गणेश माने आले होते. त्या दोन्ही प्रारंभिक खेळाडूंना माघारी पाठवण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे मराठा 11 या टीमला. आता थोडंसं स्ट्रगल होताना संघ पाहायला मिळतोय. सरपंच कमांडो संघ अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय, परंतु अडचणीतून मार्ग काढावे लागतील. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल जीवन सन स्ट्राइक एंडला. समोरच्या दिशेने फटका चांगला सजवला. क्षेत्ररक्षक आहेत रोनक आहेत आणि फेकी लगोलग केले. सिंगल धाव मिळालेले आहेत. गोलंदाजीच्या रनवेवरती राजेश मनवे आहेत. मनवेवाडीचे आहेत राजेश मनवे. त्यांनी देखील खरं तर या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये प्रभावित केलेला आहे. खरं तर बॉलिंग करत असताना वेग त्यांच्याकडे चांगला आहे. प्रचंड वेगावरती ते स्वार होत आहेत. खरं तर कमी गतीचा त्यांचा रनरअप आहे, परंतु वेग आहे ना बॉलच्या पाठीमागे तो अप्रतिम वेग आहे. व्हेरिएशन देखील चांगला आहे, भिन्नता देखील चांगली आहे. बॉल टर्न करण्याची क्षमता ताकद त्यांच्याकडे अप्रतिम आहे. परंतु विशाल भोसले यांना फुल टॉसचा बॉल होता, फक्त दिशा दिले. रोनक बॉलच्या पाठीमागे धावतील. लॉंग ऑन रिजन मधून सिंगल धाव कंप्लीट केली. फेकी अचूक होती. अगदी तुम्हाला सीमारेषा लगत पासून स्ट्राइक एंडला फेकी करायची असेल ना तर तुम्हाला प्रॅक्टिस असणं खूप महत्त्वाचं आहे आणि प्रॅक्टिसच्या जोरावरती त्यांनी अचूक फेकी केलेली आहे. मिळालेली आहे सिंगल धाव. हो, अगदी परफेक्ट यॉर्कर बॉल हाताळलाय. अक्षरशः डोळ्याची पारणं फेडणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव धावपलकावरती जोड्या. खरं तर वेग चांगला आहे राजेश मनवे यांच्याकडे. मनवेवाडीचे आहेत. डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत. कमी प्रमाणामध्ये डावकुरे हाताचे गोलंदाज आणि फलंदाज आपल्याला प्रत्येक टीम मध्ये पाहायला मिळतात, परंतु या प्रीमियर लीग मध्ये अनेक खेळाडू डावकुरे हाताचे आणि डावकुऱ्या गोलंदाजाचे आहेत. फुलटॉसचा बॉल, या बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत काऊ. कॉर्नर रिजन मध्ये विकेटचं पतन. विशाल भोसले यांना माघारी परतावं लागेल. मेहंदी रंग लाती है सूखने के बाद, मेहंदी रंग लाते सूखने के बाद और गेंदबाज को मजा आता है विकेट लेने के बाद. मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे विकेट आणि विशालला माघारी परतावं लागलेलं आहे. आतमध्ये अगदी अडचणीमध्ये येऊन ठेपलेला आहे संघ सरपंच कमांडो. खरं तर 13 वरती 3 अशी बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, परंतु एखादी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे सरपंच कमांडो या टीमला, कारण त्यांची टीमची बांधणी आहे ना ती अप्रतिम आहे. लीग मध्ये ग्रुपमधून त्यांचा टॉपचा संघ होता, परंतु आता मात्र त्यांना संघर्ष करावा लागतोय. संघर्ष हा करावाच लागणार आहे, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष हा आहेच. यावेळेला पहा ऑन साइडला बॉलला वळवलाय क्षेत्ररक्षक. मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा सरपंच कमांडो या टीमला. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. न्यू बॅट्समन विक्की बर्गे आलेले आहेत, परंतु राजेश मनवे यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यांनी 5 बॉलच्या पाठीमागे 5 धावा खर्च करत असताना 1 विकेट देखील त्यांनी मिळवलेली आहे. इकॉनॉमिकल नियंत्रितपणे त्यांनी गोलंदाजी करत असताना अगदी प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना मात्र बांधून ठेवलेलं आहे. हो, फ्रंट फुटला आले होते, पद्धत आली त्याचा चांगला वापर, परंतु जी लाईन आहे ना ती अचूक टप्प्यावरती होती. लाईन चांगली, लेन चांगली, टप्पा चांगला, योग्य टप्प्यावरती शेवटचा बॉल हाताळलेला आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत 15 धावा 3 गड्यांच्या
एखादा माणूस उभा राहू द्या, नक्की त्यांचे 2 हात मदतीचे असतात आणि आज मात्र ते मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊन या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. 15 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये मयूर पवार वाघवाडी. समोरच्या दिशेने जीवन सनस. टप्पा पडल्यानंतर आणखीन एक भेदक मारा. लागोपाठचे 2 बॉल डॉट आलेला आहे. अगदी भेदकता चांगली आहे या बॉलच्या पाठीमागे. वेग चांगला आहे. टप्पा देखील अचूक आहे. कुठेतरी आता नॉन स्ट्राईकचा बॅट्समन स्ट्राईक एंडच्या बॅट्समनकडे आला. सल्ला दिलेला आहे. सल्ला दोन्हीकडून घ्यायचा असतो. मी नक्की चर्चा करेन दोन्हीकडून का सल्ला घ्यायचा असतो. यावेळेला हलक्या हाताने ग्लान्स केलं, दिशा दिले, सिंगल धाव घेतलेली आहे. आपण चर्चा नक्कीच करत होतो की यशस्वी झालेला माणूस आणि अयशस्वी झालेला माणूस या दोघांकडून सल्ला घ्यायचा असतो. यशस्वी झालेल्या माणसाकडून काय शिकायचं असतं तर तो काय करायचं ते शिकवत असतो. परंतु अयशस्वी झालेला माणूस काय करू नये हे शिकवत असतो. म्हणून सल्ला घ्यायचा आहे ना तर यशस्वी आणि अयशस्वी या दोन्ही माणसांकडून घ्यायचा असतो. आणि मैदानाच्या आतमध्ये जीवन सनसला एक सल्ला दिला, परंतु विकी बर्गे देखील थोडेसे स्ट्रगल होताना पाहायला मिळत आहेत. मयूर पवारची भेदक कामगिरी पाहायला मिळते. ओहो, यावेळेला बॉलला उडवलाय स्वतः गोलंदाज मयूर पवार. चेंडू खाली डाऊन दी ग्राउंड. अगदी पहा दोन्ही हाताच्या ओंजळीमधून बॉल मात्र अगदी अंगावरती आदळलाय. अगदी दोन्ही हातांचा जो गॅप होता ना तो खूप मोठा गॅप होता आणि त्या गॅप मधून बॉलने मात्र धरणीला दान झाला आणि ते मात्र विकेटचं जीवनदान मिळालेलं आहे. अर्थातच विकी बर्गे यांना 18 वरती 3. परंतु गोलंदाजी खूप चांगली केलेली आहे मयूर पवार याने. जिद्दी खेळाडू आहे, चिकाटी भरपूर आहे त्यांच्या अंगी. शेवटपर्यंत हार मानायला हा खेळाडू तयार नसतो. यावेळेला पहा समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. फेकी लगोलग केलेली आहे. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. अपील केली होती परंतु मनोज कदम विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु ज्या प्रकारे महेंद्र सिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून विकेट किपिंगची जी भूमिका करतो ना त्याच प्रकारे मनोज कदम यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. जसा बॉल आला तसा मात्र एस्टॅनवरती त्याने आदळला आणि कुठेतरी बालंबाल बचावले. अर्थातच विकी बर्गे. 20 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे कुठेतरी टेन्शनवाली मात्रा आहे आणि या टेन्शनवाली मात्रामध्ये ऐकूया डीजे मास्टर यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये डीजे मास्टरने एक वेगळे रंग भरलेले आहेत. वेगळ्या रंगात आणि वेगळ्या ढंगात त्यांनी मात्र सुमधुर गाणी वाजवलेली आहेत. प्रत्येक प्रेक्षकांची मनं मात्र त्यांनी जिंकलेली आहेत. मराठी भाषेतील दर्जेदार गाणी तुम्ही आपण ऐकलेली आहेत. जाऊया मैदानाच्या दिशेने. शेवटचं षटक स्लॉग वरचं षटक साहिल घेऊन आलेले आहेत. समोरच्या बाजूने जीवन सनस. ओहो, गुडघा टेकून फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अवे फ्रॉम द बॉडी. उजव्या यष्टीचा बाहेरचा बॉल. पंचांनी स्पष्टपणे दोन्ही हात समांतर बाजूला केले आणि नकारात्मक चेंडू घोषित केलेला आहे. सिंगल धाव धावफलकावरती जोडया. खरं तर सरपंच कमांडो या टीमला धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा काय येणार परंतु धावा येणं गरजेचं आहे. प्रयत्न हाच आहे की धावा येणं गरजेचं आहे. परंतु यावेळेला पहा लाईन चांगली, टप्पा चांगला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जोरकस बॅट फिरवली होती परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये. येतोय तो डॉट बॉल. खरं तर जीवन सनस एक उदयमुख खेळाडू आहेत, युवा टॅलेंटेड आहेत. त्यांच्या समोर साहिल गोलंदाज हे देखील युवा खेळाडू आहेत. युवा टॅलेंट खेळाडू आपल्याला या उरमोडी प्रीमियर लीग मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत. लोअर फुलटॉसचा बॉल दिशा दिलेली आहे. कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न रोनक यांचा फसला. बॅकअप चांगला आहे. अगदी लॉंग ऑफ रिजन मधील क्षेत्ररक्षक कव्हर रिजन मध्ये धावतील आणि बॉलची फेकी केली जाईल. तोपर्यंत धावफलकावरती जोडया. 2 धावा 23 धावा धावफलकावरती. खरं तर स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय आणि खेळताय देखील. सरपंच कमांडो हिम आणि त्यांच्या विरुद्ध मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे मराठा 11. हो, फटका
खेळायचा होता, परंतु खराब बॉल आहे. पंचाने वाईड बॉल दर्शवलेला आहे. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा आयोजित शिवसह्याद्री परिवार पुरस्कृत उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. खरं तर ही संपूर्ण स्पर्धा शिवसह्याद्री परिवार पुरस्कृत केलेली आहे. खरं तर आम्ही आभार मानेन भाई वांगडे साहेब यांचं, कारण त्यांच्या माध्यमातून ही प्रीमियर लीग पुरस्कृत केलेली आहे. इथे मात्र वाईड बॉलचा इशारा येतोय. लागोपाठचे 2 बॉल खराब आलेले आहेत. सत्तावीस धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा नक्की करतायत. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धावाधाव केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चितेची चपळाई, हरणाचा वेग आपल्याला पाहायला मिळालेला आहे. टॅब उडवलाय समोरच्या दिशेने. व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवले. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा करतायत. थोडेसे फंबलिंग जरूर झाले आणि एका धावेचा दुजोरा दुसऱ्या धावेमध्ये परावर्तित केलेला आहे. आणखीन 2 धावा धावपलकावरती. थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव खूप महत्वाची आहे, कारण क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला खूप महत्व दिलं जातं. 5 क्षेत्ररक्षकाच्या हातातून बॉल निसटला ना की लगेच दुसरी धाव घेतली जाते आणि ती घ्यावीच लागते, कारण प्रतिस्पर्धी संघ जर गाफील असेल ना तर तुम्हाला तत्परता ही दाखवावी लागते, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला खूप महत्व आहे आणि ती एक धाव खूप मोलाची देखील आहे. हो, हा बॉल फलंदाजाला बीट करून पाठीमागे चाललाय. मनोज कदम यांना देखील बीट केलं आणि बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव धावपलकावरती जोडूया. खरं तर समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा अध्यक्ष आदरणीय श्री अजितदादा जाधव यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. प्रीमियर लीग 32 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल आणि शेवटचा बॉल सांगून देईल सरपंच कमांडो 11 संघ मराठा 11 संघासमोर किती धावांचं टार्गेट सेट करेल. 32 झालेले आहेत. षटकाराला तर 38 होतील, चौकाराला तर 36 होतील, दुहेरी आली तर 34 होतील. परंतु येणार किती? शफल झाले तर नंतर या बॉलला लॉंग लेग रिजन मध्ये पाठवलंय. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदरच बॉल मात्र तिथे थांबवलेला आहे. अगदी सीमा रेषा लगत बॉलला अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 34 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 35 धावांचं टार्गेट आहे. परंतु बॅटिंगचं विश्लेषण जर आपण पाहिलं ना तर गणेश माने आणि महेश ढपळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती. 34 धावा धावपलकावरती आहेत आणि 35 धावांचं टार्गेट आहे. तत्पूर्वी जाऊया आपण मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत प्रमुख पाहुणे त्यांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान करणार आहोत आणि मायक्रोफोन वरती येतील आमचे गुरुवर्य व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर. धन्यवाद तुषार सर. आपण काही सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही आता काही सन्मान मान्यवरांचे करत आहोत, ज्यांनी आम्हाला या प्रीमियर लीगला एक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आहे. 3 दिवस ही ॲम्ब्युलन्स आमच्या मैदानाच्या बाहेर थांबली होती आणि खेळाडूंना ज्या वेळेस दुखापत झाली ना त्यावेळेस मात्र हे कर्मचारी धावून आले आमच्या या खेळाडूंच्या उपचारासाठी आणि आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत. सातारा हॉस्पिटल यांचा सन्मान आणि त्याचे डॉक्टर सुरेश शिंदे यांच्या वतीने हा प्राथमिक स्वरूपामध्ये सन्मान स्वीकारतील. देशमुख साहेबांना विनंती आहे की हा सन्मान आपण स्वीकारावा. सातारा हॉस्पिटलचा ही विनंती आहे. आपण त्यांना सन्मानित करूया. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक आणि श्रीफळ देऊन आणि या प्रीमियर लीगची एक आठवण भेट अर्थात सन्मान चिन्ह प्रदान करून आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सातारा हॉस्पिटल यांचा सन्मान होत आहे आणि त्यांचा सन्मान देशमुख साहेब स्वीकारतील ही विनंती आहे. खऱ्या अर्थानं कोणत्या प्रीमियर लीगला जर ॲम्ब्युलन्स असते तर ती प्रीमियर लीग आहे उरमोडी प्रीमियर लीग.
आणि खेळाडूंना जेव्हा जेव्हा दुखापत होते ना तेव्हा तेव्हा सातारा हॉस्पिटलचे कर्मचारी ॲम्ब्युलन्समध्ये आहेत ते निश्चित धावून येतात आणि खेळाडूंना काय उपचार पाहिजे तो उपचार प्राथमिक स्वरूपामध्ये देत असतात आणि खऱ्या अर्थाने त्या हॉस्पिटलचा आपण सन्मान करूया. सातारा हॉस्पिटलचा आपण मनपूर्वक आभार मानूया. आम्हाला आपण केलेल्या आम्हाला सहकार्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. आपण त्यांचा करत आहोत आदरपूर्वक सन्मान. यानंतर आम्ही सन्मानित करत आहोत ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य दिलेलं आहे या प्रीमियर लीगला ते VB स्पोर्टचे श्री विशाल दादा भोसले यांचाही आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आम्ही त्यांनाही सन्मानित करत आहोत. उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 च्या वतीने आम्ही त्यांचाही आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. VB स्पोर्टचे श्री विशाल दादा भोसले यांचा आदरपूर्वक सन्मान होत आहे. पुढील सन्मान आहे रॉयल ड्रायफ्रूट अँड मसाले ज्यांनी आम्हाला विजेता आणि उपविजेता संघांना गिफ्ट दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही अशा व्यक्तिमत्वाचा आम्ही सन्मान करत आहोत ज्यांनी आम्हाला विजेता संघाला आणि उपविजेता संघाला ड्रायफ्रूट दिलेले आहेत. रॉयल ड्रायफ्रूट अँड मसाले यांचा होत आहे उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 च्या वतीने आदरपूर्वक सन्मान. आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण आदरपूर्वक सन्मान करतोय. विजेता संघ आणि उपविजेता संघाला आम्हाला दिलेले आहेत त्यांनी ड्रायफ्रूट आणि गिफ्ट दिलेले आहेत. आम्ही त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण केलेल्या विशेष सहकार्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. यानंतर आम्ही सन्मानित करत आहोत उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे आणि संघ मालक मराठा 11चे आणि मराठा उद्योजक लॉबी ठाणे पालघरचे अध्यक्ष श्री कल्पेश भाऊ सकपाळ यांचा सन्मान होत आहे आणि श्री गणेश पतसंस्था यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे. आम्ही त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. संघ मालक मराठा 11 यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला मंडप व्यवस्था या प्रीमियर लीगला दिलेली आहे श्री अमोल चंद्रकांत पोपळे उद्योजक आरगरवाडी यांचं आगमन होत आहे. त्यांचं आपण उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष शब्द सुमनाने करूया स्वागत आणि त्यांना विनंती आहे की आपण साहेब मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. श्री अमोल चंद्रकांत पोपळे उद्योजक आरगरवाडी ज्यांनी आम्हाला मंडप व्यवस्था या प्रीमियर लीगसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आपण त्यांचा करत आहोत शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. आपण सन्मानित करूया कल्पेश भाऊ सपकाळ यांचा सन्मान होत आहे. श्री गणेश पतसंस्था आणि मराठा उद्योजक लॉबी ठाणे पालघरचे अध्यक्ष आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यांनाही आपण या प्रीमियर लीगच्या वतीने सन्मानित करत आहोत आणि उपस्थित मान्यवरांचं आपण करत आहोत शब्द सुमनाने स्वागत. आपण सन्मानित करूया या प्रीमियर लीगच्या वतीने आपण आदरपूर्वक सन्मानित करत आहोत कल्पेश भाऊ सपकाळ यांचा आदरपूर्वक सन्मान होत आहे. संघ मालक मराठा 11 आणि श्री गणेश पतसंस्था ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य या प्रीमियर लीगला केलेलं आहे. आपण त्यांचा करत आहोत आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांना सन्मानित करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आहे या प्रीमियर लीगच्या वतीने ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे मालिका वीरासाठी ज्यांनी आम्हाला फ्रीज आणि चषक दिलेला आहे. संस्थापक समर्थ सातारा प्रतिष्ठान अध्यक्ष सह्याद्री विकास पठार संघ आदरणीय श्रीरंग केरेकर साहेब उद्योजक यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत ज्यांनी आम्हाला या प्रीमियर लीगला एक रेफ्रिजरेटर आणि एक ट्रॉफी उपलब्ध करून दिलेली आहे. समर्थ सातारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय श्रीरंग केरेकर साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत
आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। साहेबांचं वेळोवेळी अनेक प्रीमियर लीगला असतं ते विशेष सहकार्य आपण अशा व्यक्तिमत्वाचा आदरपूर्वक सन्मान अजितदादा जाधव यांच्या शुभासे करत आहोत। रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि या प्रीमियर लीगची आठवण भेट प्रदान करून आपण आदरणीय श्रीरंग केरेकर साहेब सांडवली यांचा करत आहोत आदरपूर्वक सन्मान। आणि ज्यांनी आम्हाला या प्रीमियर लीगला फ्रीज आणि चषक दिलेला आहे मालिकावीरासाठी विशेष सहकार्य। त्याचबरोबर पुढील सन्मान आहे संघमालक सरपंच कमांडो श्री चंद्रकांत सनस साहेब पूर्व सरपंच यांचाही आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे। संघमालक सरपंच कमांडो श्री चंद्रकांत सनस साहेब पूर्व सरपंच यांचाही आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे। रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि या प्रीमियर लीगची आठवण भेट अर्थात सन्मान चिन्ह प्रदान करून आम्ही त्यांचाही आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। संघमालक सरपंच कमांडो या टीमचे संघमालक आपण त्यांचा करत आहोत आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती पूर्व सरपंच जकातवाडी यांचा आपण आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। आणि यानंतर आम्ही पुढील सन्मान करत आहोत मराठा 11चे संघ मालक आहेत श्री सचिन शिंगरे विघ्नहर्ता एंटरप्राइजेस ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे या प्रीमियर लीगला आणि त्यांचा संघ या प्रीमियर लीग मध्ये खेळलेला आहे आपण त्यांचा करत आहोत आदरपूर्वक सन्मान। संघ मालक मराठा 11 यांचा होत आहे आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती। रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा करत आहोत आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती। आणि अधिकचा वेळ न घेता आता पुन्हा वळूया कॉमेंट्री बॉक्स कडे आणि थँक्यू सो मच डीजे मास्टर। मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा आल्या होत्या परंतु जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तशी मात्र विकी बर्गे यांच्यावरती हल्ला बॉल चढवायला सुरुवात केलेली आहे मनोज कदम या नावाने। अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळाला। कडक आणि बेधडक षटकार मनोज कदम परळी यांच्या बॅटमधून अप्रतिम षटकार पाहायला मिळाला। आता समीकरण हे होऊन ठेपलेलं आहे। येणारे बॉल 17 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 21। फुलटॉसचा बॉल पाठीमागचा पाय अगदी टेकला होता आणि तदनंतर मात्र सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे। खरं तर पहिल्या षटकामध्ये धावा अवघ्या आल्या होत्या 8 धावा पहिलं षटक हाताळलं होतं गणेश माने यांनी 8 धावा खर्च केल्या होत्या परंतु जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तशी मात्र विकी बर्गे यांच्यावरती आक्रमक करायला सुरुवात केली मनोज कदमने आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे 15 या अंकावरती। आता येणारे बॉल आहेत 16 आणि धावा बनवायचे आहेत 20। 16 बॉल 20 धावांची आवश्यकता असं समीकरण आहे। विकी बर्गे पुन्हा एकदा तयार समोरच्या बाजूने मयूर पवार। फुलटॉचा बॉल दिशा दिले चेंडूला पाठवलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक धाव कंप्लीट। दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही केला जाणार परंतु मराठा 11 या संघाची एक जमेची बाजू आहे की आघाडीला आलेले दोन्ही फलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत। मयूर पवारने 6 बॉलच्या पाठीमागे 8 बनवलेत मनोज कदमने 3 बॉलच्या पाठीमागे 8 धावा बनवलेत। दोन्ही खेळाडूंची पार्टनरशिप चांगली होताना पाहायला मिळते। सुरुवात देखील त्यांनी चांगली केलेली आहे। बचेंगे तो और भी लढेंगे हाच मानस हाच प्रयत्न या दोन्ही खेळाडूंचा आहे। ओहो समोरच्या दिशेने आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय अगदी क्षेत्ररक्षक चेंडूवरती खूप वेगाने येतील फेकी अचूक केली जाईल सिंगल धाव कंप्लीट केली जाते। पण अगदी मॅच मी म्हणेन बनलेली आहे मराठा 11 या टीमसाठी कारण जो एक मोठा फटका आला ना मनोज कदमचा त्या फटक्याने मात्र मॅचचं चित्र अगदी बदललेलं आहे। मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण झालेली आहे परंतु आता कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना। पुढे सरसावत असताना डान्सिंग द डाऊन विकेट पद्धतलीतेचा चांगला वापर कव्हर ड्राईव्ह अफलातून होता आणि या बॉलच्या पाठीमागे मिळणार आहेत 2 धावा। टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा तिथंच राहिला कारण आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली। खरं तर कालच्या दिवसामध्ये पाऊस पडला आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये अगदी ओलावा होता परंतु जसजशी संध्याकाळ होते तसतशी माझा उन्हाचा कडाका पाहायला मिळाला आणि आता पूर्णपणे खेळपट्टी आहे ना आणि पूर्ण मैदानाची विवरचना आहे ना ती मात्र सुकलेली आहे परंतु या वेळेला पहा
अंदाधुंदी फटका मी म्हणेन, कारण बॉल चाललाय कुठे, बॅट फिरवले कुठे आणि आलेला आहे तो डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 19 धावा धावपलकावरती आहेत. विकी बर्गे यांनी एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी केलेली आहे. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायच्या आहेत 16 धावा, 12 बॉल 16 धावा असं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. मॅच मध्ये अक्षरशः रंगत पाहायला मिळते, मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय आणि मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर तुंबळ युद्ध पाहायला मिळत आहे. सहजासहजी दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. प्रयत्न हाच आहे की आम्हाला इथे जिंकायचं आहे, फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे आणि फायनलचं तिकीट मिळवून देखील फायनल मध्ये आम्हाला चमक दाखवायची आहे. हाच प्रत्येकाचा निर्धार आहे आणि त्याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ अगदी हार मानायला तयार नाहीयेत. 12 बॉल 16 धावांची आवश्यकता. परंतु विकी बर्गे यांचं मी देखील कौतुक करेन, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला, तर नंतर त्यांनी 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 5 धावा खर्च करत असताना खरं तर मॅचमध्ये एक कमबॅक करून दिलेला आहे. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. दोन्ही संघांसाठी 50-50 मुकाबला अजूनही आहे. 12 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत तब्बल हॅलो. यावेळेला पहा, खराब फेकी आणि खराब फेकीचा दुजोरा मिळेल का, तर नक्कीच नाही मिळणार. परंतु एक चोरटी धाव मी म्हणेन धावपलकावरती जोडलेली आहे आणि 2 धावा मिळालेल्या आहेत. या बॉलच्या पाठीमागे 21 धावा धावपलकावरती आहेत. संघर्षाने भरलेली मॅच आहे. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. वीस धावा धावपलकावरती, एकच धाव घेतलेली आहे आपण स्कोर बोर्डवरती. 20 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजीच्या रनवेवरती दिनेश मोहिते पुढे सरसावत असताना पद्धतशीरतेचा चांगला वापर, चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन रिजन मध्ये, तिथे महेश दशरथ आहेत. बॉलला कव्हर केलं जाईल, फेकी लगोलग केली जाते, सिंगल धाव धावपलकावरती जोडूया. आता मात्र 21 धावा आहेत. आता येणारे बॉल 9 आणि धावा बनवायच्या आहेत 14. 9 बॉल 14 धावा. हे षटक खूप महत्त्वपूर्ण आहे दोन्ही संघांसाठी. या षटकामध्ये जर धावा चांगल्या प्रकारे आल्या ना तर कमबॅक होईल मराठा 11 या संघाचं. परंतु धावा आल्या नाहीत ना तर कमबॅक होईल सरपंच कमांडो 11 या टीमचं. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल आहे. पुढे सरसावत असताना एक चांगला स्ट्रोक केलाय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, हो, दोन्ही 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगला ताळमेळ आहे दोन्ही फलंदाजांकडे, चांगला वेग आहे. चितेची चपळाई, हरणाचा वेग, दोन्ही गोष्टी अक्षरशः जुळून येत आहेत. धावपलकावरती आणखीन 2 धावा जोडूया. धावपलक 23 अंकावरती धावपलक जाऊन पोहोचलेला आहे. फुलटॉसचा बॉल वळवलाय काव कॉर्नर रिजन मध्ये. महेश दशरथ या नावाचं वादळ त्या ठिकाणी उभा आहे आणि त्यांनी मात्र टिपला एक चांगला झेल आणि संपलाय फलंदाज यांचा खेळ. थँक्यू डीजे. माफ करा, तिथे विकी बर्गे होते, त्यांनी मात्र एक चांगला झेल टिपलेला आहे आणि धावपलकाला आता पूर्णपणे पूर्ण विराम लावलेला आहे. 23 धावा धावपलकावरती आहेत. आता येणारे बॉल 7 आणि धावा बनवायचे आहेत 12. 7-12 असं समीकरण आहे. खरं तर तुम्ही घर किंवा जमीन खरेदी करत असताना 7-12चा उतार आपल्याला आवश्यक असतो आणि याही मॅचमध्ये आता 7-12 अर्थातच 7 बॉलच्या पाठीमागे 12 धावा बनवायच्या आहेत. आणि आता मॅच पूर्णपणे दोन्ही बाजूने झुकलेली आहे. अजूनही मॅच झुकलेली आहे. हार जीवनामध्ये कधीच मानू नका, आम्ही सातत्याने सांगत आलोय, कारण
पर्वतामधून निघणाऱ्या नदीने अजूनपर्यंत रस्त्यामध्ये कोणालाही विचारलेलं नाहीये की समुद्र किती दूर आहे. या मॅच मध्ये तसंच आहे की 7-12चं इक्वेशन आहे, परंतु 7-12 हा कोणाच्या नावावरती लिहिला जाईल हे पाहणं खूप गरजेचं आहे. आता 7 बॉलच्या पाठीमागे 12 धावा बनवायच्या आहेत आणि खरं तर हा बॉल खूप निर्णायक आहे. या बॉलवरती जर धावा आल्या ना तर नक्कीच कमबॅक होईल. ओहो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. 5 क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी मिस फिल्डिंग झाली आणि त्या मिस फिल्डिंगचा दुजोरा 2 धावा मिळालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारे बॉल आहेत 6 धावा बनवायचे आहेत. 10 धावा, 6 बॉल 10 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलेलं आहे. अगदी टीम मीटिंग बोलवलेली आहे सरपंच कमांडो या टीमने की 6 बॉलच्या पाठीमागे 10 धावा थांबवायच्या आहेत आणि कोणत्या खेळाडूंवरती विश्वास ठेवायचा आहे. परंतु मयूर आणि वतन हे 2 खेळाडू अगदी खाली बसलेत, विचार करतायत की 6 बॉलच्या पाठीमागे 10 धावा आपल्याला ठोकायच्यात आहेत आणि फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. त्याचबरोबर काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अध्यक्ष आधार फाउंडेशन रोहट श्री भानुदासजी निकम साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. उर्मोडी प्रीमियर लीगच्या वतीने हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अध्यक्ष आधार फाउंडेशन रोहट आदरणीय श्री भानुदासजी निकम साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत आहे. आपण त्यांना आदरपूर्वक सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर त्याच्या खालोखाल आम्ही सन्मानित करत आहोत आदरणीय योगेशजी शिंदे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्याचबरोबर यानंतर आम्ही सन्मानित करणार आहोत दीपकजी भोसले यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होणार आहे आणि त्याचबरोबर सागरजी जाधव या आदी मान्यवरांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपन्न करत आहोत. योगेशजी शिंदे आणि दीपकजी भोसले आणि सागरजी जाधव या मान्यवरांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. या सर्व मान्यवरांना आम्ही आदरपूर्वक सन्मानित करत आहोत आणि पुन्हा एकदा वळत आहोत आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आणि या सामन्याचं धावतं विवरण. पहिलाच बॉल विशाल भोसले यांचा लाजवाब अप्रतिम बॉल. पहिला बॉल आलेला आहे डॉट. आता 5 बॉल 10 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये अगदी तुंबळ युद्ध रंगलंय. खरं तर काटेकी टक्कर, कडवी झुंज, पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. पहिलाच बॉल आलेला आहे डॉट. विशाल भोसले या नावाचं वादळ गोंगावलंय. समोरच्या बाजूने मयूर पवार वाघवाडी. फुलटॉचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न. व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवलाय. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 27 या अंकावरती. आता येणारे बॉल 4 आणि धावा बनवायच्या आहेत 8. संघर्षाने भरलेली मॅच. संघर्ष संघर्ष संघर्ष. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होतीये. मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 8 धावांची आवश्यकता. ओहो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजापासून थोडासा बॉल पाठीमागे ठेवला, तदनंतर बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. आलेला आहे डॉट बॉल. विशाल भोसले यांचा जलवा. प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकाल स्क्रीनवरती ज्या पद्धतीने क्रिकेटचा आनंद घेत आहेत. पहा, अगदी मनमुराद आस्वाद घेत आहेत. परंतु यावेळेला आडव्या बॅटने टोला सजवला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. काय घडलं जाईल? विकेटचं पतन. धावतीच्या स्वरूपामध्ये वतन वायकर यांना माघारी परतावं लागेल. वरती जोडूया. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाजाला माघारी परतावं लागलेलं आहे. आता 2 बॉल 7 धावांची आवश्यकता. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ मनवे, परंतु स्ट्राइक एंडला मयूर पवार आहेत. मी का या संपूर्ण परिसरामध्ये प्रसिद्ध आहे ते आज त्यांना सिद्ध करावं लागेल, कारण आज हिरो बनण्याची संधी आहे. खरं तर आज या खेळाडूचं नाव संपूर्ण उर्मोडी परिसरामध्ये चर्चेत आहे, परंतु विशाल भोसले ताकदवार गोलंदाज याही खेळाडूचं नाव चर्चेमध्ये आहे. बॅटल खूप चांगलं रंगलंय. 2 बॉल 7 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटने या बॉलला वळवलंय. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? स्ट्राइक एंडला फेकी जरूर केले आणि पहा
बालंबाल बचवलेत. आता एक बॉल 5 धावांची आवश्यकता. अनहोनी को होनी करने वाले मयूर पवार आहे. आज पवारची पावर दाखवावी लागेल. आज हिरो बनायचं आहे. हा आणि राहुल दादा मनवे यांच्या माध्यमातून मयूर पवारने जर षटकार खेचला, मॅच उद्ध्वस्त केली तर 5,000 रुपयांचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या. मॅच आवडली असेल तर मित्रांनो, ही संपूर्ण चित्र आहे ती तुमच्या डोळ्यामध्ये साठवून ठेवा. एक बॉल 5 धावांची आवश्यकता आणि हा बॉल सोडून दिला आहे. आता एक धाव धावफलकावरती जोडूया. आता एक बॉल 4 धावांची आवश्यकता. ज्यांना हृदयविकाराचा आजार आहे त्यांना मी म्हणणार नाही की मॅच पाहू नका. एक पाऊल पाठीमागे सरका, डोळ्यावरती गॉगल घाला आणि या मॅचचा मनमुराद आस्वाद घ्या. ही स्वप्न, ही चित्र तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये साठवून ठेवा. ओहो, यावेळेला फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड. विकेटचं पतन. फायनल टीमने टीम मीटिंग बोलावली. त्याच्यामध्ये